समोसा घेतला आहे खायला, जो मला नाही आवडत. ते इकडे थांबलेलो आणि आता आम्ही चाललो आहे पुन्हा. आणि मी झोपलेली खूप वेळ स्वतः बोलले. पण दादासाठी काहीतरी आणायला गेलं आणि मी आता अशीच खाली आले फिरायला टाईमपास करायला. कंटाळा आला आहे बसमध्ये बसून. अक्षरशः मी झोपलेली कारण की मला झोप लागली होती. आणि आता परत जाते. आता बस निघेल आणि आता 8 साडेआठ झालं काहीतरी. लवकर पोचलो आणि आता बघूया पुढे जाऊ. आमचं खातो आहे बघा कसा. चांगलं आहे. मला नको. दादाने हा परफ्यूम आणलाय फ्रीमध्ये गिफ्ट. थँक्यू सो मच. जो आता मी वापरेन. वाव ग्रेट. बापरे बाहेर पाऊस पडतोय गाईस. फ्रेंड्स इकडे पाऊस पडतोय. छत्री एकही नाही पाण्याची. चल इकडे आतमध्ये थांबूया. चल इकडे थांबतो आणि मग बघतो ते कसं काय जायचं. पण काय आम्ही एकही छत्री नाही घेऊन आलो आहे आणि आम्ही विचार केलेला की पावसात भिजायचं नाही आहे. आणि पाऊस जास्त असल्यामुळे आमचा प्लॅन कॅन्सल पण होत होता. पण आम्ही फायनली रेडी झालो आहे निघालो आणि पोचलो सुद्धा. पण आता पुढे कसं जायचं काय बोलतो. फायनली इथे दगडूशेठच्या इथे पोचलो आहे. वाव गर्दी खूप जास्त आहे. बट तरी आम्ही छान दर्शन करणार आहे. शाळेत मी असं ऐकलंय की इकडे आतमध्ये शाळेत अलाउड नाही आहे. स्पष्ट नाही दिसलं. पासमध्ये व्हिडिओ आली बट मी नंतर ट्राय करा की छान व्हिडिओ काढण्यासाठी. आणि आम्ही पास वगैरे नाही घेत आहे. मी डिरेक्टली जाणार आहे. ये पी पास संडे असल्यामुळे मला असं वाटत होतं की दर्शन नीट होणार नाही किंवा ते लोक जास्त लगेच दर्शन करायला बोलतील. बट नाही यार, खूप सुंदर दर्शन झालं. मला खूप जास्त आवडलं. नाव आम्ही आता शंकर महाराजांच्या मठात जाणार आहोत आणि अजून बघूया कुठे जायला मिळालं तर. कारण की आम्ही 2-3 ठिकाणं ठरवली होती जायची. बट पाऊस असल्यामुळे
शक्यतो कॅन्सल होऊ शकतं. सो बघूया. हे केस ना सारखे तोंडावर येत आहेत यार माझ्या. बघूया. फायनली आमचं दर्शन झालं आहे आणि आता पावसाचं वातावरण खूप जास्ती वाटतं आहे. त्याच्यामुळे आम्ही असा विचार केला आहे की आता घरी जायला पाहिजे. दादा आमचा शूज झालेला 4 तास लावतो. येस. सो आम्ही आता निघतो आहे. सो फायनली आता आमचं दर्शन झालं आहे आणि आता आम्ही घरी जाण्यासाठी निघतो. आमचं दर्शन खूप लवकर झालं आहे पण पावसाचं वातावरण खूप जास्ती आहे आणि त्यानंतर पाणी वगैरे भरेल किंवा आम्ही एकतर वन डेसाठी आलेलो. सो इथून रिटर्न घरी जायला लेट व्हायला नको यासाठी आम्ही लवकरच निघतो आहे आणि आता बघूया. सो तुम्हाला आतमध्ये अलाउड नाही आहेत व्हिडिओज वगैरे काढायला. सो त्याच्यामुळे व्हिडिओज नाही काढले वाटत. बट आम्ही खूप छान दर्शन केलं आहे. सो ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक. बोरिवली गेली बघ. नॅन्सी कॉलनी बोरिवली. बस फ्रेंड्स बघू शकता पाणी आभाळ कसं झालंय. पावसाची शक्यता वाटते. केसांची अवस्था खूप बेकार झाली आहे आणि इकडे आभाळ पण आले आहेत म्हणजे पाऊस येण्याची शक्यता आहे. आणि आता आम्ही रिटर्न निघालो आहे मुंबईला जाण्यासाठी. आलो आहे पुन्हा घरी जायला. सो आमचा हा जो प्लॅन होता तो अचानक भयानक आम्ही ठरवला होता आणि मी मम्मी पप्पा दादा तर आम्हीच निघालेलो आणि फायनली दर्शनसुद्धा खूप छान झालं आमचं. आणि सगळ्यात चांगली गोष्ट की दगडूशेठला आज संडे असल्यामुळे खूप जास्त गर्दी असते बट आम्ही लवकर गेलेलो त्याच्यामुळे दर्शन आमचं खूप सुंदर झालं आणि खूप छान दर्शन मिळालं आम्हाला. आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो होतो शंकर महाराजांच्या मठामध्ये जे की तुम्ही बघितलंच असेल. खूप सुंदर दर्शन मिळालं आम्हाला. सो एकदम भारी वाटतं आहे. बऱ्याच दिवसांनी कुठेतरी बाहेर गेलेली आणि याच्यानंतरसुद्धा अजून एक ठिकाणी मी जाणार आहे. सो त्याचासुद्धा ब्लॉग येणारच आहे. तर नक्कीच तुम्ही अकाउंटला सबस्क्राईब करा. यूट्यूब चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा. लाईक्स कमेंट्स आणि शेअर करा. जे प्लॅन असे अचानक ठरवतो ना ते लवकरात लवकर कंप्लीट होतात म्हणजे लगेचच होतात. आणि पावसाळ्यामुळे काही कन्फर्म नव्हतं बट आम्ही अचानक निघालो आणि प्लॅन सक्सेसफुल. थँक्स गॉड की आम्ही निघालो आहे. आता इकडे मोठा पाऊस आला आहे. सिरियसली दाखवते पुढे बघा. बाहेर इतका पाऊस पडायला लागला आता. मी माझ्या दादाला सीट दिलीच नाही. फ्रेंड्स बाहेर असं पाऊस पडतो आहे आणि छत्री नाही आहे. मी असंच काम गुंडाळून चालली आहे. काहीच घेतलं नाही त्याच्यामुळे आता इथे जे फूड प्लाझाला गाडी थांबली आहे तर तिथे आम्ही जाऊन घेणार आहेत. चिक्की वगैरे बघतोय. चला बाहेर पाऊस बघू शकता किती जास्त आहे. चले अवतार जेली ऍक्टिंग करते. आता जागा होतं लगेच झोपला.
सकाळी जाताना अवतार खूप छान होता आणि आता सकाळी घाण अवतार झाला आहे माझा. सो फायनली आम्ही पोचलो आहे आता दादरला आणि आता इथून डिरेक्टली जाणार आहे घरी. सो ब्लॉग इथेच एंड करते. आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया. बाय बाय. ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट्स करा आणि खूप खूप शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलवरती सबस्क्राईब करा. बाय बाय.